बाकीच्या देवांना ए शंकर ए असं नाही म्हण. बाप्पालाच फक्त आपण ए गणू म्हणतो, ए बाप्पा असं म्हणतो. प्रत्येक वयातल्या माणसाला तो आपला वाटतो, मित्र वाटतो, सखा वाटतो, सगळंच वाटतं. गेल्या वर्षी जेव्हा तो आला होता, हा दुसरा वर्ष आहे, तेव्हा कोणालाच सांगितलेलं नव्हतं. आम्ही चौघेच होतो. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, रुपाली भोसलेच्या घरी आता बाप्पाचं आगमन होणार आहे आणि कारखान्यात आहोत आम्ही. कसं वाटतंय, म्हणजे तू निरखून बघत होतीस बाप्पाला, काय बघत होतीस नक्की? काय नाही, छान मस्त आहेस ना तू, असं बघत होते. हाय, आता 5 दिवस घरी तुझी सेवा करण्यासाठी सज्ज आहोत आणि लवकर चल घरी असं म्हणणं ते झालं, बाकी काही नाही. सगळं डोळ्यातून दिसतंय मला. आणि आता नव्या घरी बाप्पा बसणार आहे, तो किती आनंद आहे. खूप आनंद आहे. म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा तो आला होता, हा दुसरा वर्ष आहे, तेव्हा कोणालाच सांगितलेलं नव्हतं. आम्ही चौघेच होतो आणि त्यामुळे काही माहीत नव्हतं कोणाला की बाप्पा आलाय. पण तो बसला छान, त्याने घर पाहिलं, वास्तू पाहिली. वास्तूला तथाच तू म्हटलं, सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे असं म्हटलं आणि वास्तू उभी झाली. आणि यावर्षी खूप गाजत वाजत जल्लोषात येतो, त्यामुळे छान वाटतंय. आणि तेव्हाच त्याने ठरवलं होतं की नेक्स्ट इयर मी नवीन घरात येणार आणि हक्काच्या घरात येणार. सगळा आनंदच आहे. पण बाप्पाशी खूप काही बोलतेस, म्हणजे आता कळतंय मला. पण तरी काय सिक्रेट गोष्टी अशा बाप्पाला सांगतच बोलते? अगं सगळंच बोलते, कारण घरात मोठी असल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की बाहेर काही घडलेलं असतं तर ते बाहेर आत उंबरठ्याच्या आत यायच्या आधी सगळं स्विच ऑफ करायचं आणि आत यायचं. आत कारण एक वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी, एक वेगळं सगळ्या गोष्टी आहेत, त्या घरच्यांना स्ट्रेस का द्यायचा म्हणून ते सगळं आपल्यापाशी ठेवायचं. आणि मग प्रवास करताना आधी तर विरार टू ठाणं प्रवास किंवा विरार टू वेरेवर प्रवास असायचा, तेव्हा मग बाप्पाशी बोलायचं, मनमोकळे बोलायचं, वेंट आउट करायचं, भांडायचं, रडायचं, चिडायचं, सगळं करायचं. सो म्हणजे तसं खूप म्हणजे बघ, मी नेहमी म्हणते असं की आपण बाकीच्या देवांना ए शंकर ए असं नाही म्हण. बाप्पालाच फक्त आपण ए गणू म्हणतो, ए बाप्पा असं म्हणतो. म्हणजे मी एक छान व्हिडिओ पाहिला होता एका लहान मुलाचा. बाप्पा भिजत होता आणि तो रेनकोटमध्ये होता आणि तो म्हणतो, ह्याचं रेनकोट कुठे आहे? म्हणजे त्यालाही प्रत्येक वयातल्या माणसाला तो आपला वाटतो, मित्र वाटतो, सखा वाटतो, सगळंच वाटतो. त्यामुळे त्याच्याशी सगळं मनमोकळेपणाने बोलता येतं. आता बाप्पाचं आगमन झालेलंच आहे, सुंदर असा फेटा आहे. तुला किती आवडला बाप्पा? आणि डेकोरेशनच्या वेळेस काय म्हणजे या मुलीला मला थँक्स म्हणायचंय. आणि म्हणजे हे सगळं तिने घडवून आणलेलं आहे. म्हणजे पेस्टल कलर्स ठेवूया, फेटा असा ठेवूया. सो तू बघशील प्रत्येक मूर्तीचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि या सगळ्या जे काही बारीक काम दिसतंय तुला, म्हणजे दागिने म्हणलं तर खूप दागिने पण होतात, पण तेवढेच सटेल आणि तेवढेच छान त्याला शोभेल असे. मग मूर्ती कशी आहे काय, सो आम्ही तिच्यावर सोडलं होतं. मी म्हटलं, आणि ती मला म्हणाली होती की मी फोटो पाठवेन तयार झाला. आम्ही तो पण पाहिला नाही. मी म्हटलं नाही, तुला आवडेल असं तू कर. आणि हा असा तयार झालाय. सो मला नाही वाटत की काही त्याच्यामध्ये काही राहिलंय. सो थँक्यू सो मच. बरं, आता तुला बरं नाहीये आणि बाप्पा आता तुला बरं करण्यासाठी आलाय. सो थँक्यू सो मच. आणि बाप्पा लवकर घरी न्यायचंय. सो गणपती बाप्पा मोरया. इट्स मज्जाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.